आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव। त्यासाठी लागणार आहे आपल्याला मटकी, मसाल्यांमध्ये कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर। आता आपण मटकी कुकर मध्ये घालूया आणि थोडं पाणी टाकूया। आता आपण गॅस चालू करूया। आता आपण टाकूया त्यात थोडी हळद, थोडी लाल मिरची पावडर आणि मीठ। आता आपण बंद करून घेऊया आणि काढूया एक शिटी। आता आपण मसाला तयार करून घेऊया। आता आपण कांदा भाजून घेऊया। थोडा लाल होईपर्यंत कांदा भाजायचा, त्याच्यानंतर खोबरं भाजायचं आणि आपली एक शिटी होत आली आहे। आता गॅस करूया बंद। आता आपला कांदा भाजत आलेला आहे, त्यात टाकूया आपण धने आणि खोबरं। आता हे थोडंसं लाल भाजत तोपर्यंत आपण जास्त नाही भाजायचं, अगदी थोडं नॉर्मल। त्याच्याने आपल्या मिसळला छान रंग येतो। आता आपला मसाला भाजून झालेला आहे। आता थोडंसं थंड झाला का आपण दळून घेऊया। आता आपला मसाला थंड झालेला आहे, आता आपण दळून घेऊया। त्यात आपण टोमॅटो पण दळून घेऊया। थोडं पाणी घालूया आणि मसाला दळून घेऊया। आता आपण गॅस पेटवूया, त्यात घालूया तेल। तेल थोडं गरम होऊ द्या, त्यात घालूया आपण थोडी राई, थोडा जिरा, कढीपत्ता, हे चांगले कडकडले की त्यात घालूया थोडा कांदा, एक कांदा, कांदा चांगला मऊ होऊ द्यायचा। त्यात घालूया आपण आपला मसाला, दळलेला मसाला। मसाला चांगला तेल सुटत तोपर्यंत आपण भाजून घेऊया। आता आपला मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे। आता आपला मसाला भाजत आलेला आहे। आता आपण घालूया काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याच्याने छानपैकी रंग येतो। आता लाल मिरची पावडर 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, मिसळचा मसाला आणि मीठ 1 चमचा मीठ घालूया। आता आपण हा मसाला चांगला भाजून घेऊया। आता आपला मसाला भाजत आलेला आहे। आता आपण घालूया त्यात मटकी। आता आपण मिक्स करून घेऊया। मटकीला फक्त एकच शिट्टी दिली आहे। आता आपण घालूया पाणी। आपण आता घालूया त्यात गरम पाणी। गरम पाण्याने छान तवंग येतो। अशा प्रकारे आपली चविष्ट मिसळ
तयार झालेली आहे.